प्रॅक्टिससाठी आपल्याला 1 2 3 एखादा पॅराग्राफ 4 क्वेश्चन पाहूया. Construct a tangent to a circle with center P and radius 3.2 cm at any point on it. रफ फिगर प्रत्येक आकृतीला आपल्याला काढायची आहे, म्हणजे कच्ची आकृती काढायची आहे. प्रश्न आहे कंस्ट्रक्ट अ टँजेंट. टँजेंट आपल्याला काढायचे आहे. स्पर्शिका काढायची. काय काढायची मराठी मीडियम? स्पर्शिका काढायची, टँजेंट काढायचे आहे. आणि त्या टँजेंट ज्या सर्कलला काढायचे आहे त्या सर्कलची रेडियस किती दिली आहे? 3.2. पहिल्यांदा रफ फिगर जर काढली आपण तर त्यांनी काय म्हणे ऍट एनी पॉइंट एम ऑन इट, म्हणजे आपल्याला काय करायचं ह्या ठिकाणी एम पॉइंट घ्यायचा आहे. कोणता पॉइंट घ्यायचा आहे? एम. आणि ही रेडियस आहे. तर तुम्ही इथं अशी टँजेंट काढू शकता. बरोबर आहे. इथे 3 दिले 2 सेंटीमीटर. तर तुम्ही सरळ काढू शकता. आता ओरिजिनल फिगर काढताना काय करू नका, हे फक्त 3.2 सेंटीमीटर काय करणार आपण? सर्कल. 3.2 सेंटीमीटर काय करणार आहे? सर्कल काढणार आहे. आणि ह्या सर्कलवर आपण ह्या ठिकाणी एम जर घेतला, ह्या ठिकाणी सेंटर असेल. काय असेल? सेंटर. तर सेंटर पासून मी काय म्हणलंय ऍट एनी पॉइंट ऑन इट, सर्कलवर पॉइंट आहे, वर्तुळावर बिंदू आहे. वर्तुळावर कोणत्याही बिंदूतून, कोणत्याही एम बिंदूतून स्पर्शिका काढा असा प्रश्न वाटला. मग काय नाही, एम ह्या ठिकाणी असं समजायचं. हे रेडियस काय करा? वाढव. काय करू? तिथे एम आहे. ओके. कंपास टोक किती ठेवू? मग आत एक आर्क काढ, त्याच अंतराचा बाहेर एक आर्क काढा आणि हे 2 आर्क काय करा? बायसेक्ट करा. तर टँजेंट स्पर्शिके कंपास टोक ठेवा निम्म्यापेक्षा वर एक अंतर, खाली एक आर्क, खाली एक आर्क, कंपास टोक ठेवा. 2 आर्क काढा आणि 2 आर्क जोडून घ्या. ही टँजेंट झाली. फक्त तुम्ही हाताने काढले की काय मिळेल तुम्हाला? टँजेंट. फक्त कन्स्ट्रक्टचा प्रश्न असल्यानंतर पेन्सिलला टोक पाहिजे. पेन्सिल डबल फिरवलेली नको आहे, जाड लाईन नको आहे. समजले का? खडा पण नको आहे. समजले? हे रेडी दाखवतो तुम्ही असे दाखवलं तर चालते. किती आहे? 3.2 सेंटीमीटर. मग अशा आपण क्वाडचा प्रश्न पाहिला. क्वाडचा प्रश्न फक्त काय की ह्याच्यामध्ये क्वाड वाढेल, बाकीची प्रोसेस तीच आहे. समजले? म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सर्कलवरील पॉइंटवरून टँजेंट काढायचे त्यावेळेस रेडियस काय करतो आपण? एक्सटेंड करतो, म्हणजे वाढवतो. आता हा प्रश्न ह्या प्रश्नामध्ये काय फरक आहे? ड्रॉ सर्कल 3.6. ओके. तर फिगर काढू आपण. तुम्ही शॉर्ट्स मध्ये मी लिहितो, तुम्ही पूर्ण लिहा. 3.6 चं काढलं. टँजेंट ड्रॉ करायचं आपल्याला ऍट एनी पॉइंट ऑन इट. वाचायचे काय आहे? विदाउट युजिंग द सेंटर. सेंटरचा यूज करायचा नाही. मग सेंटरचा यूज करायचं नाही म्हणजे कसं सोडवावं लागेल? तर ट्रायंगल काढायचं आपल्याला. काय करायचंय? पॉइंट कुठे आहे? सर्कलवरचा आहे. एनी पॉइंट ऑन इट. मग असं आपण पॉइंट या ठिकाणी घेऊया. आणि आपल्याला ह्या पॉइंटवरून काय करायचं आहे? टँजेंट काढायचं. काय करायचं? टँजेंट काढायचं. पण त्यांनी हा शब्द लक्षात ठेवायचा विदाउट युजिंग द सेंटर. सेंटरचा यूज करायचा नाही. मग सेंटरचा यूज करायचा नाही म्हणजे काय करायचं? आपल्याला दोन सांगितलंय की दुसरा एक ट्रायंगल काढून आपल्याला या ठिकाणी ट्रायंगल काढायचं. ट्रायंगल काढून टँजेंट काढायचं. त्रिकोण काढून स्पर्शिका काढायचा. आणि त्या त्रिकोणामध्ये आपल्याला हा जो पॉइंट आहे तो एक पॉइंट आहे. समजा आपण असे लाईन काढली, सेगमेंट्स, एक सेगमेंट काढली आणि ही ट्रायंगल काढताना, त्रिकोण काढताना करेक्ट त्रिकोण तुमचा आला पाहिजे. म्हणजे एक करेक्ट व्हर्टेक्स जोडले पाहिजे. म्हणजे तो तुमचा हा एक आला असा चालणार नाही, चालणार नाही. समजलं का? ह्या ठिकाणी आपल्याला मग टँजेंट असा एक करेक्ट काढायचा आहे. समजलं? हे रफ फिगर आहे पण ह्याच्यावर सुद्धा व्यवस्थित काढा. आता समजा आपल्याला पॉइंट दिले नाही, पॉइंट दिलेले नाही, आपण माने नाव आपल्याला एक पॉइंट म्हणून काय करायचंय? टँजेंट काढायचं. रफ फिगर मध्ये जर तुम्ही ही टँजेंट नाही काढला तरी
चालेल काढलं तरी चालेल. आता ओरिजिनल फिगर काढताना काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा 3.6 सेंटीमीटरचं काय काढूया आपण, सर्कल. सर्कल किती काढलं, 3.6. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, एक पॉइंट आहे तिथून तुम्ही एक लाईन काढा. ट्रायंगलची, त्रिकोणाची पहिली बाजू आहे, दुसऱ्याची काय, तिसरी बाजू. ही पट्टीनं आणि पेन्सिलनं काढून घ्या. समजले. आता आपल्याला हा जो अँगल आहे, हा जो कोन आहे वरच्या बाजूला, त्याला कॉन्ग्रुएंट अँगल, एकरूप कोन खालच्या बाजूला काढायचा. समजलंय का. मग कंपास टूक आपल्याला इथे ठेवायचं, नीट आहे का. ह्या अँगलला एकरूप कुठं काढायचं, खालच्या बाजूला काढायचं. कंपास इथे ठेवा, हा एक आर्क काढून घ्या अँगलवर. सेम त्याच मेजरचा आर्क इथून काढायचा आपल्याला. समजलंय का. आता ह्या दोन सेगमेंट मध्ये अंतर मोजायचं आणि ते अंतर आपल्याला ह्या सेगमेंट पासून इथे टाकायचं. कोणाची अडचण आहे का, समजले. पद्धत आहे का. पहिला हा आर्क काढला, तो आर्क ह्या पॉइंट पासून असा काढला. ह्या दोन सेगमेंट मधलं अंतर घेतलं, ह्या दोन रेषाखंडामधलं अंतर घेतलं आणि ते घेतलं. आता हा पॉइंट आणि हा काय करा, पट्टीने जोडून की विदाउट युजिंग द सेंटर नुसार आपल्याला काय भेटेल, टॅन्जंट भेटेल. या ठिकाणी एम नाव दिले आपण, ए दिले, काय नाव दिले, बी दिले. तुमचं सेंटर कुठे आहे, ही तुमची काय झाली, रेडियस किती आहे, 3.6. समजले का. कुठे अजून एक डायग्राम समजून घ्या. ते दोन्ही एकमेकीच्या अपोजिट आहेत. ज्यावेळेस विदाउट युजिंग द सेंटर म्हटलं की ट्रायंगल न काढायचं समजून घ्यायचं. हे जर काय संबंध आहे लाईनचा, हे तुम्हाला सेंटर दाखव म्हणजे रेडियस दाखवण्याचे वगैरे हे समजले सर्वांना. आता मोठा प्रश्न जेणेकरून आता परीक्षेला पडले प्रश्न असे, तो क्वाडचे पडले. कोणाचे, क्वाडचे. क्वाडचा मग समजून दिलाय तुम्हाला प्रश्न. ओके. आता हा एक प्रश्न समजून घ्या, मोठा आहे थोडा. ड्रॉ सर्कल. आपण रफ फिगर जर काढली, रफ फिगर म्हणा तुम्ही, मी शॉर्ट्स मध्ये देतो. तर ह्या ठिकाणी रेडियस 3.4 असलेले एक सेंटर काढले आपण, बरोबर आहे. सेंटर मध्ये घ्यायचं आपल्याला पी. कोणते घ्यायचं आहे, पी. आणि त्यांनी काय म्हणलंय, टेक पॉइंट क्यू ॲट डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. फ्रॉम द सेंटर म्हणजे सेंटर पासून आपल्याला डिस्टन्स घ्यायचं आहे. कुठून, सेंटर पासून. पट्टी लाईन काढली तर चालते सरळ, काय नाही प्रॉब्लेम. किंवा नाही पट्टी काढली तर तुम्ही डायरेक्ट सेगमेंट जरी घेतला आहे त्यावर तरी चालेल. सेगमेंट किती घ्यायचा आहे, 5.5 चा. किती घ्यायचा आहे, 5.5 चा. बरोबर. तुम्ही रुलरनं पट्टीनं 5.5 घ्या. हे डिस्टन्स किती आहे आपलं, 3.4. किती आहे, 3.4. बरोबर आहे. तिथून आपल्याला 5.5 घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला क्यू पण या ठिकाणी. समजतंय का. परत येत आहे. हा जर 3.4 असेल तर 3.4 चे दुप्पट केलं किती, 6.8. जर 6.8 आला असता तर हे जेवढं अंतर आहे तेवढंच पुढे आलं, बरोबर आहे का. पण ह्याच्यापेक्षा हे अंतर कशी कमी, कारण किती आहे अंतर, 5.5. कुठून, सेंटर पासून. समजलं. आता आपल्याला इथून काढायचं आहे टॅन्जंट, म्हणजे अशी उभी एक येणार आहे, खाली एक येणार. ते रफ फिगर असल्यामुळे आपण रफ फिगर असेच काढू. पट्टी निवडून घ्या, रफ फिगर आहे. आता ओरिजिनल फिगर काढताना नेहमीप्रमाणे आपल्याला किती डिस्टन्स घ्यायचं आहे, 3 किती आहे, 3.4. आणि क्वाडचा एखादा प्रश्न आहे समजा, उद्या एखादा घेऊ आपण प्रश्न. 3.4 आहे. ओके. ही 3.4 रेडियस असलेलं सर्कल काढलं आपण. त्यानंतर
आपल्याला डिस्टन्स सेंटर पासून डिस्टन्स घेऊन टाका. किती आहे रे? 5.5. आता पुढे PQ जो काल डिस्टन्स घेतलेला आहे ते बायसेक्ट करायचं. काय करायचंय? बायसेक्ट करायचंय, दुभागायचं. का बायसेक्ट करायचंय? आपल्याला दुसरे एक सेंटर काढायचं, सॉरी दुसरे एक सर्कल काढायचं. दुसरे काय काढायचंय? सर्कल. सर्कल नाही काढलं तर चालतंय, परंतु आपल्याला लक्षात राहण्यासाठी आपण एक पद्धत काय वापरतो, ज्यावेळेस सर्कलच्या बाहेरील पॉइंट मधून सर्कलला जर टँजेंट काढायचं असेल तर एक दुसरं सर्कल काढतो. ओके, त्यासाठी PQ बायसेक्ट करून त्या दुसऱ्या सर्कलचं आपण सेंटर घेऊ. मग कंपास टोक आपण इथे ठेवूया बायसेक्ट करण्यासाठी आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ. वर एक आर्क येईल, खाली एक आर्क येईल. अंतर तेच Q वर ठेवा, वर एक अंतर आणि खाली. आणि हे जोडून जर घेतलं आपण तर ज्या ठिकाणी तुम्हाला PQ आहे जिथे छेदते त्या ठिकाणी कुठलाही पॉईंट द्या मनाने. आणि OP आणि OQ अंतर कसं असणार आहे? सेम असणार आहे. सेम हातात केल्यामुळे कमी जास्त झाले. आणि ओवर कंपास टोक ठेवू P आणि Q मधून जाणार दुसरे एक सर्कल. हे सर्कल नाही पण मी हातात काढल्यामुळे असं समजलं का? P आणि Q मध्ये जाणार काय काढले? सर्कल काढले. समजलं का? आणि हे सर्कल काढल्यानंतर हे दोन्ही सर्कल जिथे छेदतंय इंटरसेक्ट करतंय तिथून काय करा? टँजेंट पट्टी रुलरनं काढा. रुलरनं इथं इंटरसेक्ट केलेलं आहे तिथून काय करा? रुलरनं. समजलंय का? मग ह्या ठिकाणी त्यांनी ह्याला नाव द्यायला सांगितलं तर आपण A आणि इथे काय देऊ? आणि अजून एक प्रश्न असेल की तुम्हाला त्या टँजेंट सेगमेंटची काय मोजायला सांगितलेलं असेल? लेंथ मोजायची. काय मोजायचं असेल तर AQ आणि BQ अंतर कसं असणार आहे? सेम असणार आहे. तो पट्टीने मोजा आणि ते पण लिहून टाका. उत्तर संपते ते सेंटीमीटर मध्ये. बस एक प्रश्न आहे का? सर्कल जे काढलेले आपण त्याचं रेडियस आहे 3. किती आहे रेडियस? 3.2. आणि P पासून जे Q घेतलेला आहे त्याचं डिस्टन्स किती आहे? 5.5. म्हणजे 3.5 च्या ट्वाइस केल्यानंतर दुप्पट केल्यानंतर त्याच्या पण कमी आहे. जर समजा 3.4 आहे आणि तुम्हाला बाहेरचं डिस्टन्स 6 दिलं 8 दिलं तर हे जी दुसरं सर्कल काढण्यासाठी जी लाईन काढतात ती बरोबर सर्कल येणार आहे. ती टँजेंट नसते दुसऱ्या सर्कलसाठी काढली. ते कुठं गेलं? ते अंतरावर बरोबर आहे. आणि 3.4 पेक्षा म्हणजे 3.4 च्या ट्वाइस केल्यावर 6 किती आलं? 8. त्या 6.8 पेक्षा जर जास्त अंतर असेल तर ही जी उभी लाईन काढली सर्कल ती कुठे येणार आहे? बाहेर. ते कुठे बाहेर येऊ द्या, आत येऊ द्या किंवा सर्क्युलर, ते काय टँजेंट नसते. टँजेंट कोणते आहेत? QA आणि QB. समजलं का? त्याप्रमाणे हा एक प्रश्न व्यवस्थित करायचा आहे. असे प्रश्न म्हणजे 4.1 आणि 4.2 व्यवस्थित सोडवायचा. फक्त मार्च 2024 ला पडलेला प्रश्न थोडासा तयार करून टाकलेला प्रश्न आहे. थोडं विचारून तो सुद्धा सुटतोय. पद्धत तो एकदा बघूया आपण पडलो.